श्री शिवलीलामृत कथा अध्याय 12 विदुर बहुला आख्यान भस्मासुराचा वध। श्री गणेशाय नमः। ब्रह्मांड आदी चारही वर्णातील सर्व अबला स्त्री पुरुषांनी भगवान शंकराची मनोभावे कीर्तन करावे। ज्याला शिवस्मरण आवडत नाही तो प्रेता समान अपवित्र समजावा। अशा मनुष्याला जन्म देणारी स्त्री निपुत्रिक होय। जो शिव कीर्तन करत नाही तो समुद्रात बुडो, अग्नीत जळो, नाही तर त्याला विषारी सर्प डसो। म्हणून शिवस्मरण कधीही सोडू नये। खूप दिवस नाहीसा झालेल्या पुत्राची शिवकथा समजताच माता जशी त्याच्याकडे धावत जाते त्याचप्रमाणे मोठ्या प्रेमाने शिवकीर्तन ऐकण्यासाठी धावत जावे। जेथे शिवकथा चालू असेल तेथे अगत्यपूर्वक जावे। आपल्या शिव चिंता, काळजी, झोप इत्यादींचा त्याग करून स्वच्छ मनाने शिवकथा ऐकावी। शिवकथा सांगणाऱ्या व्यक्तीला सद्गुरू किंवा साक्षात शंकर मानून त्याचे आदराचे पूजा करावी। शिवकथा सांगणाऱ्या कथेकरांना श्रेष्ठ म्हणावे। नको त्या शंका कुशंका विचारून त्यांना पीडा देऊ नये। आपल्याला काही कळत नसेल तर आदरपूर्वक विचारावे, पण विनाकारण त्रास दिला तर पिशाच योनीत जन्म घ्यावा लागतो। शिवकथा सांगणाऱ्याला नमस्कार करावा, परंतु अशा वेळी इतर कोणालाही नमस्कार करू नये। शिवकथा श्रवण मध्येच सोडून उठून जाणाऱ्याला अल्पायुष्य होते। त्यांना संसारात अनेक संकटे भोगावी लागतात। कथा श्रवण करताना कथा श्रवणाचे फळ प्राप्त होते। कथा सांगणारा वक्त्यांचा मोठा आदर सत्कार करावा, त्याची यथाविधी पूजा करावी, त्यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात। कथे करण्यास जे जे अर्पण केले जाते ते कोटीपट आपणास परत मिळते। कथा श्रवण करताना पान खाल्ल्यास यमदूत पीडा देतात। अशा मनुष्याला नरक यातना भोगाव्या लागतात। कथा श्रवण करत असताना झोप येऊ लागली तर उठून उभे राहावे व हात जोडून कथा श्रवण करावी। कथा सांगणारा वक्ता ज्या आसनावर बसतो त्यापेक्षा उंच आसनावर बसू नये, नाहीतर कावळ्याचा जन्म घ्यावा लागतो। कथा चालू असताना जो झोपतो तो अजगर होतो। कथेच्या वेळी अन्य गोष्टी बोलणारा बेडूक होतो। शिवकीर्तनाचा जो हेळसाळ करतात त्याची शेकडो वेळा कुत्र्यांचा जन्म घ्यावा लागतो। जो आदरपूर्वक शिवकथा ऐकत नाही त्यांना डुकराचा जन्म प्राप्त होतो। शिवकथा सांगणाऱ्याला आसन दिले असता शिव सान्निध्यात प्राप्त होते। शिवकथा पुराण श्रवण केले असता अंगी भक्ती वैराग्य येते। शिवकथा श्रवणाचे महात्म्य फार मोठे आहे। त्याविषयी एक अद्भुत कथा सांगतो, ती लक्षपूर्वक ऐका। विदुर बहुलाचे आख्यान। दक्षिणेकडे एक अत्यंत विचित्र अमंगल गाव होते, त्याचे नाव मुळी बाष्फळ। त्या गावामध्ये सगळेच लोक अनाचारी, पायी, अपवित्र, जार कर्म करणारे होते। त्या लोकांनी धर्मांची चाड नव्हती, वेदशास्त्रांची गंधवारताही नव्हती। ते गाव म्हणजे चोर, चाखंड, खोर, दारूबाज, दुराचारी, मातृपितृद्रोही, वेदद्रोही लोकांचा आगर होतो। अशा त्या गावात विदुर नावाचा एक ब्राह्मण राहत होता। तो ब्राह्मण कसला नुसता नावाचा ब्राह्मण होता। तो अहोरात्र वेश्येच्या दारात पडलेला असे, तर त्याच्या पत्नीचे नाव होतं बहुला। ती आपल्या पतीला राजेशीच होती। तीही जार कर्म करत असे। एकदा ती जार कर्म करताना नवऱ्याने सापडली। तो जार गेला पळून। विदुराने बहुलेला चांगली तुडवली। त्याने तिच्या अंगावरती सगळे दागिने काढून घेतले व ते आपल्या वेश्येला दिले। मग तिनेही घरातील असेल नसेल ते धन आपल्या जाराला दिले। अशी ती विदुर बहुला जोडी सदैव पापकर्मात बुडालेली असायची। काही दिवसांनी विदुर मरण पावला। यमदूतांनी त्याला मारित जोडीत यमलोकात नेले व नरक यातनेत टाकले। आयुष्यभर पापकर्म करणाऱ्या पुण्यकर्म न करणाऱ्याला असेच नरकात जावे लागते। मग नरकपुरीतील अनेक दुःखे भोगल्यावर तो विदुर विंध्य पर्वताच्या दरीत पिशाच होऊन फिरू लागला। त्याचा वर्ण चंद्रासारखा होता। सगळ्या शरीराला रक्तपित्ती भरलेली होती। त्याचे सगळे शरीर नाचलेले होते। तहान भुकेने कासावीस होऊन तो दरीत भटकत होता, ओरडत होता, रडत होता, आपल्या पूर्वजन्मांची पातकांची फळ भोगत होता। इकडे त्या विधवा झालेल्या बहुलीचा एक मुलगा झाला। तो तिला कुणापासून झाला होता ते तिलाही माहिती नव्हते। पुढे एका महाशिवरात्र आली। त्यावेळी स्त्री पुरुष
गोकर्ण यात्रेला निघालेला पाहून नाना वाद्यांचा गजरा, ध्वज पताकांच्या फडकावीत शिवनामाचा जयघोष करीत यात्रा गोकर्णाला निघाली होती. बहुला सुद्धा आपल्या लहान मुलाला बरोबर घेऊन त्या यात्रेबरोबर गोकर्णाला गेली. बहुलीने स्नान केले, महाबळेश्वराचे दर्शन घेतले. मग ती शिवपुराण ऐकवायस बसली. त्यावेळी पुराणात सांगत होते की जी स्त्री जार कर्म करते तिला यमदूत बांधून नेतात. तिला यमलोकात अनेक प्रकारच्या यमयातना भोगाव्या लागतात. लोखंडी सळई तापून लाल करून तिच्या योनी मार्गात घालतात. पुराणकांची या शब्दांना बहुला अत्यंत अस्वस्थ झाली. ती मोठ्यांदा रडू लागली. तिला आपल्या पापकर्माचा पश्चाताप झाला. पुराण संपल्यावर तिने पुराणकांच्या पाया पडून त्यांना आपले सगळे पूर्वचरित्र सांगितले. आपण कोणकोणते पापकर्म केले ती सगळी तिने पुराणिकांना सांगितली. आता या पापातून मुक्त होण्यासाठी मी काय करू, कोणते प्रायश्चित्त करू असे तिने व्याकुळ होऊन विचारले. तेव्हा सद्गुरूंना तिची दया आली. त्यांनी तिला ओम नमः शिवाय हा शिवपंचाक्षरी मंत्र दिला व शिवलीला अमृत श्रवण कर असा उपदेश केला. मग तिने सद्गुरूंच्या मुखातून शिवलीला अमृत श्रवण केले. तीर्थक्षेत्री निवास संतजनांनी संगत व शिवलीला अमृत श्रवण यामुळे तिची सगळी पापे जळून भस्म झाली. ती अत्यंत पवित्र झाली. रात्रंदिन ती शिवस्मरणच करू लागली. गोकर्ण क्षेत्र अत्यंत संन्यासत्व वृत्तीचे राहू लागली. तिने रुद्राक्ष धारण केले, शरीरावर भस्म लावले. तिने आपले सर्वस्व भगवान गोकर्णेश्वरावर चरणी अर्पण केले. ती अगदी शिवरूपी झाली. परिसराच्या स्पर्शाने लोखंड सोने जसे होते. गंगेस मिळाली गटार गंगा पवित्र गंगेच होते. त्यामुळे बहुलीची सर्व पापे शिवकृपेने नाहीशी झाली व ती पूर्णपणे शुद्ध पवित्र झाली. जे लोक नित्य शिवलीला अमृत श्रवण करतात, शिवनामाचा जप करतात ते याच जन्मात मुक्त होतात. नित्यनेमाने शिवनाम जप शिवलीला अमृत श्रवण पठण केले असता अन्य कोणतीही साधना करावी लागत नाही. शिवस्मरणाने जपतपादी सर्व साधकांचे फळ मिळते. म्हणून ते नेमाने भक्तिभावाने शिवलीला अमृत श्रवण करावे. अत्यंत पवित्र झालेली बहुला भगवान सदाशिव प्रसन्न झाले आणि एक दिवस एकेकाळी अत्यंत पापीन असलेली बहुला दिव्य विमानात शिवलोकपदी गेली. बहुले सारखा अत्यंत पातकी असा बहुलेचा शंकराचा उद्धार केला. हे पाहून 14 भुवने आश्चर्यचकित झाली. शिवलोकात गेल्यावर बहुलेने शिव पार्वतीचे स्तवन केले. तेव्हा पार्वती माता प्रसन्न झाली व बहुलेला म्हणाली, तुला हवा असेल तो वर माग, तुला तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करीन. अंबा भवानी असे आश्वासन दिले असता बहुला म्हणाली, माते माझ्या पतीचा उद्धार करतो अत्यंत पापी होता. त्याला आता कोणतीही गती मिळाली आहे. तो कुठे आहे काहीच मला माहिती नाही. माते मला क्षमा कर, त्याच्यावर कृपा करून त्याला पावन कर व येथे आण. बहुलेने अशी विनवणी केली असता पार्वतीने अनंत ज्ञानार्थ ओळखले. हीच पती विंध्य पर्वतीचा पिशाच होऊन राहिला आहे. ती बहुला म्हणाली, बहुले तुला तुझ्या पतीच्या उद्धाराची तळमळ लागली आहे हे पाहून मला अतिशय आनंद होतो. तुंबरातून बरोबर घेऊन विंध्य पर्वतावर गेली. तेथे तो विदुर ब्राह्मण पिशाच रूपाने भटकत असलेला तिला दिसला. तुंबराने त्या पिशाचाला एका झाडाला बांधले. त्याच्या पुढे शिवकीर्तन सुरू केले. त्या शिवकीर्तनाच्या श्रवणाने त्या पर्वतातील पशुपक्ष्यांचे सुद्धा उद्भरून गेले. तेथे पिशाचाची काय कथा. पिशाच झालेला तो विदुर ब्राह्मण शिवकीर्तनाने ऐकून भानावर आला. त्याची पिशाच वृत्ती नाहीशी झाली. त्याचा उद्धार झाला. भानावर आलेला तो विदुर ब्राह्मण मला सोड असे म्हणू लागला. मग त्याला सोडले. विदुर तुरुंबाच्या पाया पडून म्हणाला, आज मी धन्य झालो, माझा उद्धार झाला. तेथे बहुला पाहून त्याला रडू कोसळले. तो म्हणाला, प्रिय तू खरोखरच धन्य आहेस. माझ्यासारखा महापापी माणसाच्या या तुंबरातून तू माझ्यामुळे उद्धार झाला. मग तुंबराचे त्याला नमःशिवाय हा शिवपंचाक्षरी मंत्र दिला. त्या मंत्र जपामुळे विदुर पावन झाला. इतक्यात तेथे शिवदूत दिव्य विमाने घेऊन आले. विदुराला व दिव्य देह प्राप्त झाला. मग शिवदूतांनी त्याला त्या दिव्य विमानातून भगवान शिवाजवळ आणले. विदुराने व बहुलेने शिवचरणावर लोळण घेतली. त्याच क्षणी ती दोघे शिवरूपी झाली. गंगा सागरात मिळून जाते तशी ती दोघे शिवब्रह्म स्वरूपात मिसळून गेली. शिवपंचाक्षरी मंत्रा, शिवकथा श्रवणाचे, रुद्राक्ष धारणेचे, भस्म लेपनाचे महात्म्य असे काय आहे की तरी महापापी लोक सर्वोत्तरी शिव आराधना करून उद्धरून गेले. शिव स्वरूप झाले. भस्मासुराचा वध
विदुर बहुलेची कथा ऐकल्यावर शौनकादी ऋषी पुराणकार सुत म्हणाले, भस्मातून निर्माण झालेला शूद्रोही भस्मासुराच्या भगवान शंकराची वध केला. ती सुसर कथा आम्हाला सांगा. तेव्हा सूत म्हणाले, ऋषी हो, भस्मासूर कथा शिवपुराणात आली आहे. ती कथा आता सांगतो. आपण ती एकाग्र चित्तेने भक्तिभावाने श्रवण करा. ही कथा आहे कैलास पार्वतीच्या. एकदा प्रदोषकाळी भगवान शंकर आपल्या शरीरावर भस्म लावित होते. भस्मातील एक खडा त्यांनी जमिनीवर ठेवला. त्यावेळी एक मोठा नवलच घडले. त्या भस्माच्या खड्यातून एक असुर उत्पन्न झाला. तो भस्मातून उत्पन्न झालेला म्हणून त्याचे नाव ठेवले भस्मासूर. तो हात जोडून शंकराला म्हणाला, प्रभू, आपण मला निर्माण केले आहे. मी आपला सेवक आहे. मला काहीतरी काम सांगा. मला आपली सेवा करायची आहे. तेव्हा शंकर म्हणाले, रोज मला एक नवीन चिताभस्म आणून दे, हीच तुझी सेवा. भस्मासुराने ती गोष्ट आनंदाने कबूल केली. मग भस्मासूर चिताभस्म मिळवण्यासाठी पृथ्वी तलावर फिरू लागला. शिवरात्र, सोमवार व्रत, प्रदोष व्रत करणाऱ्याला, सदैव शिवकीर्तन करणाऱ्याचेच भस्म सदाशिवाला आवडत असे. अशाचे भस्म तो असुर आणून देऊ लागला. मग माकडा हाती कोलीत घ्यावे तसेच झाले. चिताभस्म आणून देणारा भस्मासूर उत्तम झाला. आता या चिताभस्माच्या निमित्ताने गोब्राह्मणासह सर्व मनुष्यांना ठार मारावे व पृथ्वीवर राज्य करावे. मग इंद्राला, विष्णूला, ब्रह्मदेवाला व शेवटी शंकरालाही ठार मारून त्रैलोक्यात सामित्य मिळवावे अशी राक्षसी महत्वाकांक्षा त्याच्या मनात निर्माण झाली. त्यासाठी अगोदर शंकरांना फसवले पाहिजे असा विचार करून तो कपटी भस्मासूर शंकराकडे गेला व म्हणाला, भोलेनाथ, आज मी सगळी पृथ्वी शोधली, राणी गावी पालथी घातली, पण शुद्ध असे चिताभस्म कुठेच मिळाले नाही. आपणास दररोज चिताभस्म देण्याचा माझा नियम आहे, पण आता त्यात खंड पडणार, म्हणून सदाशिव मला असा वर द्या की ज्याच्या डोक्यात मी हात ठेवील त्याचे भस्म व्हावे. भोळा सदाशिव वर देण्यास तयार झाला. तेव्हा पार्वती म्हणाली, देवा, हा राक्षस कपटी आहे, दुष्ट आहे. त्याला जर हा वर मिळाला तर हा सगळी पृथ्वी जाळून टाकेल. आधीच बोंब मारायची हौस त्यात फाल्गुन मास आला तसे होईल. कामांध पुरुषाला स्त्री राजाच्या मुख्य म्हणून नेमावे किंवा दरोड्याला शिद्धीचे वन राखावे, तसे याला हा वर दिला तर होईल, म्हणून त्याला हा वर देऊ नका. कार्तिकेयाने, वीरभद्राने, गणेशाने, नंदकिशोरांनीही अशीच विनवणी केली, परंतु शंकराला त्याचा काहीही परिणाम झाला नाही आणि शेवटी भस्मासुराला हवा तो वर तो दिला. हवा असलेला वर मिळताच भस्मासुराला त्यानंद झाला. तो आनंदाने उड्या मारू लागला आणि त्याच क्षणी तो अवघ्या पृथ्वीचे भस्म करीत सुटला. ज्याच्या डोक्यावर तो हात ठेवितो त्याच क्षणी जळून भस्म होत असे. त्याने अगणित ब्राह्मणांना, ऋषीमुनींना, गायींना, विद्वान तपस्व्यांना जाळून टाकले. भस्मासुरापुढे कुणाचेच काही चालेना. जे भीतीने पळाले ते पूर्वग्रहात लपून बसले. पृथ्वीवर कोणीही फिरावयास तयार होईना. मोठ्या रण योद्ध्यांचेही सुद्धा भस्मासुरापुढे काहीच चालेना. अशा प्रकारे भस्मासुराने अखंड मनुष्य संहार सुरू केला होता. भस्मासूर नेमाने चिताभस्म आणून देत होता, पण शिवशंकरांना मनुष्य संहाराची जाणीव काहीच नव्हती. भस्मासुरांची महाकांक्षा वाढतच गेली. सर्व देवांसह इंद्राला जाळावे, मग ब्रह्मदेवांना, विष्णूंना, मग शेवटी शंकराला सुद्धा जाळून भस्म करावे व शंकराचे त्रैलोक्य सुंदरी असलेली पार्वती मिळवावे असे त्याचे ठरवले. भस्मासुरांच्या या कृत्याने पृथ्वीवर हाहाकार माजला. सगळे देव भयभीत झाले. इंद्र घाबरला. ब्रह्मदेवांचे थरकाप उडाला. मग सगळे देव भगवान विष्णूकडे गेले. विष्णू शंकराला म्हणाले, अरे सदाशिवा, भस्मासुर सगळे जग जाळून टाकण्यास निघाला आहे. आता तो आमचाही नाश केल्याशिवाय राहणार नाही आणि तुझे दिवस बरे दिसत आहेत, पार्वतीला मात्र जप. तेव्हा शंकर हसून म्हणाला, तुम्ही सांगितलेल्या हकीकतीवरूनच भस्मासुराचा अंत जवळ आला आहे असे दिसते. तुम्ही निश्चितपणे परत जा. इतक्यात भस्मासूर तेथे आला. आपल्याबद्दलच देव काळागी करत आहेत हे पाहून तो चिडला. आता या सर्वांना जाळून टाकतो अशी त्याने प्रतिज्ञाच केली. भस्मासुराला पाहताच रागावलेला शंकर त्याला म्हणाला, अरे भस्मासुरा, मी तुला तुझ्या भल्यासाठी वर दिला, त्याचा तू गैरफायदा घेतला आहेस. तू पृथ्वीवर संहार केलास. तुला लाज आहे का? शंकराचे ते शब्द ऐकताच क्रोध झालेला भस्मासूर शंकराला म्हणाला, आता तुझ्या डोक्यावर हात ठेवतो. तुझी ही सुंदर बायको मला दे. तुझ्या सारखा म्हाताऱ्याला इतकी
सुंदर बायको हवीच कशाला असे म्हणून भस्मासूर शंकराला डोक्यावर हात ठेवण्यास पुढे आला. ते पाहून शंकर पळत सुटले. इतर सर्व ऋषीमुनीही पळत सुटले. भस्मासूर शंकराच्या पाठलाग करू लागला. थांब जोगड्या, आता तुलाही जाळून भस्म करतो असे ओरडताच भस्मासूर शंकराच्या मागे धावू लागला. अहो, वेदशास्त्रांनाही ज्यांना पार लागत नाही त्या शंकराला भस्मासूर पकडू पाहत होता. कोटी वर्ष भस्मासूर शंकराच्या पाठलाग करत होता, पण सर्वेक्षण शंकर त्याच्या हाती लागत नव्हता. भस्मासूर मूर्ख होता, त्याला सारासार विवेक नव्हता. वर प्राप्तीची तो अहंकारी बनला होता. योगी जनांनाही ज्याने स्वरूप नीट समजत नाही त्या विश्वचालक शंकरांना भस्मासूर पकडू पाहत होता. भयभीत झालेल्या पार्वतीच्या भस्मासुरांचे आलेले संकट हे दूर करण्यासाठी भगवान विष्णूचा धावा केला. पार्वतीने धावा करताच विष्णू मोहिनीचे रूप धारण करून भस्मासुराच्या पुढे आले. शंकर वटवृक्ष बनून लांबूनच सगळी गंमत पाहू लागले. मोहिनीची रूपलावण्य पाहून भस्मासूर अगदी वेडावून गेला. तो तिला म्हणाला, सुंदरी, तुझ्यावरून लक्ष्मी पार्वती ओवाळून टाकण्या. तू एवढी सुंदर आहेस, तुझी पदक कमाले जिथे उमटतात तेथे सुगंध घेण्यासाठी वसंत ऋतूंना सुद्धा धावा घेता यावा, म्हणून हे सुंदरी, तू माझ्या गळ्यात वरमाळा घाल, मी तुझा कायमचा दास होईल. मोहिनी हसून म्हणाली, असुरा, मी तुला नक्कीच वरीन, पण त्यासाठी तुला त्या वटवृक्षाजवळ यावे लागेल. त्या वटवृक्षावर माझे आराध्य दैवत आहे. लग्ना अगोदर पतीसह मी तेथे नृत्य गायन करत असे. मी नवस केला होता. तेथे नृत्य करताना मी जेथे जेथे हात ठेवीन तेथे तूही हात ठेवायस हवा. मी जसे हावभाव करीन तसे तू करावयास हवे. यात जर तू थोडी सुद्धा चूक केलीस तर माझे दैवत तुझ्यावर कोपेल. कामाध्य बनलेला व परिणामाचा व कसलाही विचार न केल्याच्या भस्मासुराने सारे काही कबूल केले. मग मोहिनी त्याला घेऊन वटवृक्षाजवळ आली. नृत्य करता सुरू झाले. ती जसे जसे हावभाव करत होती तसे भस्मासूर करू लागला. तो आनंदाने बेभान होऊन नाचू लागला. मग मोहिनीने नाचता नाचता आपला हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला. भस्मासुरांनीही आपला हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि त्याच क्षणी भस्मासूर जळून भस्म झाला. शंकराकडून मिळालेला वर असा प्रकारे त्याच्यावर शापाप्रमाणे उलटला. मग भगवान विष्णू मोहिनीचे रूप मोहिनी रूप टाकून चतुर्भुज स्वरूपात प्रकट झाले. भगवान शंकरही वटवृक्षाचा त्याग करून तेथे प्रकट झाले. हरिहरांची भेट झाली. त्यावेळी देवांनी पुष्पवृष्टी केली. हरिनामाचा गळ्यात पुष्पमाळा घातल्या. त्यावेळी मोहिनीचे लावण्य पाहून शंकराचे वीर्य जमिनीवर पडले. त्यापासून असित अंगावर चंड क्रोध उत्पन्न, कपाळ भीष्म व संहार असे अष्टभैरव शिवाचे अशा वरटावन निर्माण झाले. भस्मासुराचा वध झाला ही आनंद वार्ता अवघ्या त्रैलोक्यात पसरली. सगळीकडे आनंदोत्सव सुरू झाला. मग हरिहर कैलास पर्वतावर गेले. त्यावेळी अंबिका प्रकट झाली. तिने हरिहरांना वंदन केले. दोघांना आसनावर बसून त्यांची पूजा केली. श्रोते हो, सावधान, आता अमृताहून गोड अशी कथा सांगणार आहे. वीरभद्राचा जन्म, शिव पार्वतीचा विवाह, कार्तिकेयचा जन्म या अत्यंत सुरस पवित्र कथा मी सांगणार आहे. या अध्यायात कैलास व वैकुंठ दोन्ही एक झाले आहेत. सिंहस्थ पर्व काळी अत्यंत पवित्र अशा या ग्रंथरूपी गौतम नदीच्या भजनात बुडी मारून पावन हो व त्यांना शिवलोकांची प्राप्ती हो. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातील शिवलीला अमृत कथा 12वा अध्याय समाप्त. शिव सांब सदाशिवार्पणमस्तुभ्यं. शुभं भवतु. ओम नमः शिवाय.